हे ज्याच्या आधारे के जिंकतात म्हणजे कायद्याची पुस्तके, म्हणजे पुढची चिठ्ठी त्या पण मध्ये असावी. आता हिने त्या कपाटामध्ये पुस्तके असतात ना, त्यांची त्यामध्ये ती चिठ्ठी शोधत असते आणि तिला कपाटामध्ये पुढची चिठ्ठी सापडलीच आहे. आता त्या चिठ्ठीवर असं छान बदाम वगैरे कोरलंय. मग तिने पुढची चिठ्ठी वाचली आहे. बघा काय लिहिलंय त्यामध्ये. मी आजवर खूप पुस्तके वाचलीत, एकदम टफ प्रश्नांची उत्तरे दिलीत, म्हणजे अवघड प्रश्नांची उत्तरे दिलीत. पण मला कळतच नाही की मी तुझ्याकडे बघितल्यावर विचार करतो की इतकं सुंदर कोणी असू शकतं काय. सायली पुन्हा आरशात बघते स्वतःकडे. आता सायली पुढे चिठ्ठी वाचते आणि त्यात लिहिलेलं असतं की मी तुझी स्माईल बघितली की त्यात सगळं उत्तर मिळतात. पुढे लिहिलेलं असतं स्टार डॅश डॅश. माझ्या दिवसाची सुरुवात होते कॉफीने आणि तुझ्या. आता त्यावर पुढे काय लिहिलेलं नसतं बरं का. आता सायली विचार करते माझ्या दिवसाची सुरुवात कशाने होते. हां, चहाने होते. म्हणजे पुढची चिठ्ठी स्वयंपाकघरात असणार आहे, चहाच्या डब्याजवळ. आता ही पुन्हा स्वतःला छान असं आरशात नीट करते बरं का आणि स्वयंपाकघरात जाते. आता अचानक हे असं काय दाखवलंय काय माहीत. प्रिया घाबरले, ती कुरकुरे खात असते. आता लॅपटॉपवर काहीतरी ऑर्डर करते आणि विचार करते, बापरे, 6वा सकाळपासून घेतलेला आजचा 6वा ड्रेस आहे माझा. आता मी जेलमध्ये जाणार, अर्जुन मला जेलमध्ये पाठवणार, पण हे असं शॉपिंग करून कंगाल करणार आहे अर्जुन मला. ती खाता खाता बोलते बरं का. प्रिया विचार करते असते, मी नेहमी सारखी शॉपिंग करून कंगाल होईल आणि आता सारखी सारखी खाऊन मी जाड पण होईल. आता ती विचार करते मी कसं स्वतःला शांत ठेवू. पण नाही, मी करते प्रयत्न, पण तरी पण मला अर्जुन सगळ्या बाजून दिसतोय. आता तर एका बाजूने अर्जुन आणि दुसऱ्या बाजूने किल्लेदार येताना दिसतायत मला. या दोघांचे हात म्हणजे गळफास आहेत. गळफास आणि तो मैपत तर आहेच उभा देतो. तो मैपत तो तर मला मारण्या बिचारण्याचा पैदा तर पडणार नाही ना. तो डायरेक्ट माझ्या डोक्याला बंदूक लावल. आणि आता तिला आठवतं मैपतने तिला धमकवलं होतं. आता प्रियाला सगळं आठवतंय की मैपतने तिला काय धमकी दिली होती आणि पुन्हा विचार करते, नाही, मी मैपतच्या, अर्जुनच्या आणि किल्लेदारांच्या हाताला कशाला लागेल. मी पळून जाईन इथून, मी लांब पळून जाईन. प्रिया विचार करते, मी जाते पळून आता, पण मी सापडले त्यांना तर पनवेलमध्ये शोधतील ना मला ते. मग मी एक काम करते, सरळ मी देशाच्या बाहेरच पळून जाते. आता एवढा काय तो सीन दाखवलाय त्यांनी तिचा. आता तिला काय आठवत नाही काय खोटं बोलावं आणि काय करावं. आता इकडे सायलीचा सीन दाखवलाय त्यांनी. आता ती पुढची चिठ्ठी शोधायला स्वयंपाकघरात आले. आता इकडे तिकडे ती चिठ्ठी शोधत असते तर ते ओव्हनजवळ तिला ती चिठ्ठी सापडते अर्जुनने लिहिलेली. आता त्यावरती लिहिलेलं असतं, मधुभाऊंच्या उपकाराची परतफेड मी करू शकत नाही, कारण त्यांनी मला एवढी मौल्यवान वस्तू दिली. आता या उपकाराचा मी हिशोब ठेवू कसा, असं अर्जुनने त्या चिठ्ठीवर लिहिलेलं असतं सायलीसाठी. आता हिशोब शब्द आल्यानंतर सायली विचार करते की हिशोब, पुढची चिठ्ठी कुठं असेल बरं. आता ती विचार करत असतं, सारखे रे डबे ती एका बाजूला ठेवून. आता अर्जुन मागून बघतोय की ती तेच का थांबली असेल ती. सायली पुढचा क्लू का नसेल का तिला, का फ्रेझरचा. आता तो असा विचार करत असताना आता तो पटकन येतो बाहेर आणि म्हणतो, काय ग ये बायको, काय करतेस, मान्य कर हा तू ते जर हरलीस. सापडली नाही म्हणते, हा चला. सायली म्हणते, उगाच तुम्हाला वाटतंय की मी हरले, खरंच असं वाटतंय का तुम्हाला मी हरले. आता हा खेळ तुम्ही सुरू केलाय, आता बघाच हा खेळ मीच संपवणार. अर्जुन म्हणतो, तुला दुसरा क्लू मिळालाय ना, मग तू इथे का उभी आहेस, तू शोधत का नाहीस, तुला कळ नाही का बायको, खरं सांग. सायली म्हणते, मधुभाऊ परतफेड हिशोब म्हणजे मधुभाऊंची हिशोबाची डायरी, बरोबर. अर्जुन म्हणतो, करेक्ट ओळखलंस तू बायको. आता हा एपिसोड त्यांनी इथे संपवलाय. आता पुढच्या भागात बघा.
आता मधुभाऊंना विचारतो अर्जुन, मधुभाऊ तुम्ही प्रत्येक हिशोब ठेवताना? त्याच्या खोलीत गेलेत सायली अर्जुन आणि त्यांना विचारतात. मधुभाऊ म्हणतात, हो मला तशी सवयच आहे. 1 रुपयाचा जरी हिशोब असला ना तरी तो मी डायरीत लिहून ठेवतो. मग अर्जुन म्हणतो, मग विलासने तुम्हाला जेव्हा पैसे दिले होते खूप मोठे, ते सगळे हिशोब वगैरे तुम्ही डायरीत लिहिले असेल ना? मग मधुभाऊ म्हणतात, अर्थातच सगळा हिशोब माझ्या डायरीमध्ये आहे. आता अर्जुन सायली आश्रमात जातात आणि ती डायरी शोधून काढतात आणि त्या डायरीमध्ये विलासने दिलेले सगळ्या पैशाचा हिशोब मधुभाऊंनी लिहून ठेवलाय. आता साक्षीने ते पैसे दिलेत ना तिकिटासाठी, तसे मैपतने विलासला दिलेले असतात मधुभाऊंना देण्यासाठी, आश्रम विकत घेण्यासाठी. आता बघत राहा, अर्जुन ते सिद्ध करणार आहे कोर्टामध्ये की या सगळ्याचा मास्टर माइंड मैपत शिकरे आहे. कारण मैपत शिकरेनेच या विलासकडे पैसे दिले होते मधुभाऊंना विकत घेण्यासाठी, म्हणजे त्यांचा आश्रम विकत घेण्यासाठी. त्यामुळे आता मोठा क्लू त्यांच्या हाती लागलाय. बरं का प्रेक्षकांनो, मी आता हे तुम्हाला सांगितलंय, यामध्ये काय चुकलं वगैरे असेल तर सॉरी. आणि याच्या वेगळे जर तुम्हाला सिरियलबद्दल काय माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि उद्या या मालिकेचा एपिसोड आहे, पण रविवारी या मालिकेचा महासंग्राम आहे. तर बघूयात काय दाखवताय ते. तर बघूयात या मालिकेमध्ये पुढे काय होतंय, पुढे काय इंटरेस्ट येतोय. त्यासाठी बघत राहूयात ठरलं तर मग. आणि आपले डेलीचे अपडेट तुम्हाला कसे वाटते हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका. पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.